नमस्कार, मी रोहिणी मंडलिक रेसिपी आणि व्लॉग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण लग्नाची पूर्वतयारी कशी करायची ते पाहणार आहोत। माझ्या मुलाचं लग्न झालं तेव्हा आम्ही काय काय नियोजन केलं की त्यामुळे सर्व विधी अगदी व्यवस्थित पार पडले। त्यासाठी थोडं पूर्व नियोजन केलं तर खूप सोपं पडतं, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम आपण लग्न ठरल्यानंतर लगेच दुसरे किंवा तिसरे दिवशी जाऊन आपल्या आवडीचं कार्यालय आहे त्याला भेट द्यायची। कारण लग्नाचा सीझन असतो, कार्यालय आधीच बुक केले जातात आणि आपल्याला हवं ते कार्यालय मिळण्यासाठी पहिल्यांदा कार्यालयात भेट देऊन त्यांच्याशी बोलून तारीख फिक्स करायची। कारण बऱ्याच तारखा एंगेज असतात, ज्यात जी लवकरात लवकर तारीख आहे ती आपण सिलेक्ट करायची। तरी 4-5 महिने लागतातच, लगेचची तारीख मिळतच नाहीये असं होतं। मग त्यामुळं आधी प्रथम कार्यालय ठरवायचं। मग कार्यालयामध्ये काय काय त्यांच्या सुविधा आहेत ते सर्व पाहायचं। गुरुजी आहेत का, त्यानंतर डेकोरेशन वाले आहेत का, काय काय त्यांच्या सुविधा आहेत, ते पॅकेज काय आहे ते सर्व माहिती करून घ्यायचं। जर त्यांचं कार्यालयातर्फे जर जेवण असेल तर त्यांचा मेनू काय काय आहे ते पाहायचं। तिथे जाऊन एक दिवस जाऊन जेवून पाहायचं। दुसऱ्या एखाद्या लग्नात जाऊन ते बरोबर वाटतं की नाही ते पाहायचं। बरोबर वाटलं नसेल तर त्यांना सांगायचं आमचा आचार्य आणला तर चालेल का, आम्ही जेवणाचं बघतो विभाग, बाकी सगळं असू दे, डेकोरेशन वगैरे छान आहे तुमचं। त्या सुद्धा डेकोरेशन मध्ये व्हरायटी असते भरपूर। मग ते सुद्धा डेकोरेशन वाल्याला भेटून आपल्याला कोणतं पाहिजे ना डेकोरेशन ते आपण पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचं। तसंच मेनू जो आहे तो मग आपला आचारी कुठे जेवण बनवतो तेव्हा त्या लग्नात जाऊन तेव्हाही आपण खाऊन पाहायचं। तो तांदूळ जर बरोबर नाही वाटला तर भात व्यवस्थित नाही वाटला, पुलाव तर त्याला सांगायचं हा अमुक तांदूळ वापर। समजा बासुंदी नाही आवडली तर त्याला सांगायचं आम्ही बासुंदी आणतो आणि ती बासुंदी तू जेवणामध्ये वापर, तुझी काय बासुंदी एवढी बरोबर नाही। म्हणजे आपल्याला काय बाबा त्या आचारीच्या जेवणामध्ये आवडत नाहीये ते त्याला सुचवायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात जे नातेवाईक येतात त्यांना अगदी छान जेवण देता येईल। त्यांनी कौतुक केलं पाहिजे की तृप्त झालं पाहिजे, वा छान जेवण आहे असं म्हटलं पाहिजे। अशा प्रकारे मुख्य जेवणाकडे लक्ष दिलं पाहिजे। कसं जेवण आहे, कोशिंबीर कशी, पनीर भरपूर प्रमाणात हवं, हे सर्व त्यांना आधीच सांगून ठेवायला पाहिजे। नाही तर कुठे पनीर कुठे मसाला असं होतं जर आपण लक्ष नाही घातलं तर। त्यासाठी प्रथम जेवण कसं आहे काय आहे ते पाहिलं पाहिजे, स्वतः त्याची टेस्ट 2-4दा केली पाहिजे। तांदूळ सुद्धा कोणता वापरणार तो बाबा दाखवतो, घरात तांदूळ शिजवून पाहिला पाहिजे। असं सर्व करायचं। माझ्या मुलाच्या लग्नात माझ्या मिस्टरांनी असंच केलं होतं आणि अतिशय उत्तम जेवण झालं होतं। सर्व कौतुक कळलं पाहिजे, सर्व रिलेटिव्ह तृप्त झाले पाहिजे, इतकं छान जेवण पाहिजे। तसंच हळदीचं सुद्धा जेवणाचा मेनू काय काय आहे, हळदीला शेवयाची खीर सुद्धा करणार असाल तर ती छान प्रकारे दुधामध्येच करा वगैरे, अशा आपण सर्व सूचना त्यांना देऊन ठेवायच्या। आणखीन काय काय मेनू आहेत, पाणीपुरी आहे का, डोसा आहे का, काय काय बनवणार, अगदी जातीनं लक्ष घालायचं यामध्ये। हे प्रथम महत्वाचं आहे। आचारीचं जेवण कसं आहे पाहणं, मेनू पाहणं, स्वतः टेस्ट करणं, हे पहिल्यांदा पाहिलंच पाहिजे। त्यानंतर आपण तारीख ठरवलेली आहे, मुलींच्या कडच्यांना ही तारीख सांगायची, अमुक अशी तारीख आहे, ते पण तयारीला लागू शकतात। त्यानंतर तिथे कार्यालयात जर ते गुरुजी असतील तर त्यांना भेटलं पाहिजे। मुहूर्त चांगला तारीख तर आपण फिक्स केली, मग त्यामध्ये कोणता मुहूर्त चांगला आहे। मग माझं तर म्हणणं आहे 2 पद्धतीनं लग्न करावं, एक वैदिक पद्धतीनं आणि एक रिलेटिव्ह सर्व आल्यानंतर। वैदिक पद्धतीनं सकाळी लग्न असतं, त्यानंतर पत्रिका छापायच्या, आपल्याला फ्रंट कसं पाहिजे, बॅक कसं पाहिजे, आतमध्ये कोणते मजकूर हवा आहे तो आपल्या घरातील सर्व मेंबरना दाखवून आपण तो ठरवायचा आणि मग त्यानुसार आपण पत्रिका छापायला द्यायच्या। 5-6 नमुने पाहून घ्यायचे
आणि मग त्यानुसार पत्रिका छापायच्या ते, आणि कारण ते छापून आल्यानंतर आपल्याला सर्व रिलेटिव्हना पाठवायचे असतात. देवांना सर्व पत्रिका द्यायच्या असतात, त्यामुळे पत्रिका ही लगेच छापायला टाकायच्या. मग दोन पद्धतीनं माझ्या मुलाचं लग्न केलं. तसं केलं तर खूप छान होतं, कारण सकाळी वैदिक पद्धतीनं लग्न असतं, सर्व विधी अगदी व्यवस्थित पार पडतात. पहिलं जे वैदिक पद्धतीने लग्न असतं त्याला मात्र अगदी व्यवस्थित टायमिंगला जायचं, कारण लग्न हे शुभ मुहूर्तावर आणि शुभ टाइमला करावं. त्यामुळे पहिली जी आहे मुहूर्त तो अजिबात पुढं मागं करू नका, कारण घरचेच सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत वैदिक पद्धतीनं लग्न होतं. आणि दुपारी मात्र 12-15 किंवा असं टायमिंग असतं, तेव्हा मात्र सर्व रिलेटिव्ह येतात, तेव्हा फक्त अक्षता टाकायच्या. कारण काय होतं, मग त्यामुळे रिलेटिव्ह आहेत त्यांना भेटता येतं वधूवरांना. जर तुमचं एकच तुम्ही पद्धतीने लग्न केलं तर लगेच होम वगैरे सगळं चालू होतं, आणि मग रिलेटिव्हना वधूवरांना भेटता येत नाही, किंवा ते विधी करताना व्यत्यय येऊ शकतो. विधी करताना कोणताही व्यत्यय येऊ नये, अगदी व्यवस्थित सर्व विधी पार पडावेत, म्हणून सकाळी वैदिक पद्धतीनं लग्न करायचं. आणि 12 वाजून 15 मिनिटं किंवा ते काय असेल दुपारी जेव्हा तुम्ही नातेवाईकांना बोलवता तेव्हा टायमिंग थोडी पुढं मागं झाली तरी चालते, पण शक्यतो त्याच टायमिंगला उपस्थित राहावं, म्हणजे जेणेकरून जे नातेवाईक आलेले असतात त्यांना पटकन जेवून त्यांच्या काम कुठं आहे तिथे त्यांना जाता येतं, म्हणून शक्यतो वेळ पाळावी सर्वांनीच, असं मला वाटतं. मग आता आपण गुरुजींच्याकडून ते टायमिंग विचारून घ्यायचं. तसंच कार्यालयामध्ये डेकोरेशन करणारे असतात त्यांना भेटून तुम्ही हळदीला कोणतं डेकोरेशन करणार आहात, त्यानंतर साखरपुड्याला कोणतं डेकोरेशन करणार आहात, लग्नाला कोणतं डेकोरेशन करणार आहात, ते सर्व सिलेक्ट करायचं जाऊन, कारण भरपूर व्हरायटी असते, आपण आपल्या आवडीनुसार ठरवायचं असं आहे. तसंच कार घेऊन जाणार असतो आपण कार्यालयात, ती सजावट ते कोण करणार आहे त्यांना आधी सांगून ठेवायचं. मांडव घालायचा असतो, मांडव घालायला सुद्धा सांगून ठेवायचं, असं असं अमुक तारखेला मांडव घालायला तू ये म्हणून. असं ही सगळं तयारी आधीच तुम्हाला करून ठेवायची असते. तसंच लग्नाच्या आधी 5-6 दिवस मुहूर्तमेढ असते. मुहूर्तमेढला काय काय विधी करायचे असतात ती सगळी माहिती करून घ्यायची. मी एक व्हिडिओ बनवलेलाच आहे, मुहूर्तमेढ दिवशी काय काय करतात, अगदी सविस्तर व्हिडिओ आहे तो. मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो व्हिडिओ देईन, तो क्लिक करून पहा, म्हणजे सविस्तर माहिती मिळेल. तरी पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते. मुहूर्तमेढच्या वेळी मुहूर्तमेढ पूजन, तोरण पूजन, जाते पूजन, सुवासिनी पूजन, सर्व देवांना नैवेद्य देणे, गारवा रिलेटिव्ह घेऊन येतात तो गारवा, आणि बांगड्या भरायच्या. मग ते कासारीन ताईंना सुद्धा आधीच सांगून ठेवायचं, अमुक अमुक दिवशी कासारीन म्हणजे बांगड्या भरायच्या सर्व सुवासिनींना या. हा व्हिडिओ सर्व मुहूर्तमेढ कशी करायची तो सर्व व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो चॅनेलला जाऊन पाहू शकता. तसंच मग मुहूर्तमेढ झालं, त्यानंतर मग हळदीच्या वेळी आता कपडे सुद्धा शॉपिंग आधीच तुम्हाला करून ठेवायचे आहेत. कारण हल्ली कसं असतं, मुलीचे कपडे मुलीकडे, मुलाचे कपडे मुलाकडे असं असतं. त्यामुळं चांगलं आहे, आपापल्या चॉईसनुसार आपण शॉपिंग करतो. पण साखर साडी मुलावराकडून वधूला द्यायची असते. मग हल्ली असंच केलं जातं की वधूला सांगितलं जातं की तुझ्या पसंतीची तू साडी घे. मी सुद्धा माझ्या सुनबाईंना सांगितलं होतं, तुझ्या पसंतीनं तू साडी घे, काय असेल ते आम्ही पैसे देऊ. आणि त्यांनी तसंच सांगितलं होतं, मुलाच्या तुमच्या पसंतीचं त्याचे कपडे घ्या, आम्ही नंतर पैसे देतो. म्हणजे असं करता येतं, म्हणजे आपल्या आवडीचे कपडे घालता येतात, ब्लाऊज वगैरे शिवून सगळं तयार करता येतं, असं आहे ते. आणि मग इतरही कपडे सर्व शॉपिंग करून काही शिवायचे असतील तर शिवायला देऊन सर्व आधी तयारी करून ती ठेवायची, म्हणजे आधी 8 दिवस त्या सगळ्या बॅगा भरून ठेवाव्या लागतात, असं आहे. तसंच दागिने सुद्धा मी माझ्या सुनबाईंना सांगितलं होतं, तुझ्या पसंतीनं तू अंगठी घे, आम्ही पैसे देतो. तसंच त्यांनी सांगितलं, मुलाच्या पसंतीनं तुम्ही अंगठी घ्या, आम्ही पैसे देतो. म्हणजे त्या छान आपल्या पसंतीची अंगठी ही कायम घालायची असते हातामध्ये, त्यामुळे आपल्या पसंतीनं अंगठी घेतली तरी चालते. काय दागिने तुम्ही वधूला करणार आहात ते सुद्धा
सोनाराकडे जाऊन वधूला विचारून डिझाईन कशी हवी आहे. हल्ली काय झालं, व्हॉट्सअपमुळे आपल्याला डिझाईन पटकन मिळतं आणि आपण सोनारालाही सांगू शकतो की अशा अशा डिझाईनचं मंगळसूत्र बनव. मग त्यामुळे हे सर्व सोपं झालेलं आहे. ते सुद्धा आधी सोनारांना सांगून ठेवायचं, म्हणजे आपल्याला बरोबर लग्नाच्या आधी मिळतं सर्व. फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांना बोलवून त्यांच्याशी सर्व सल्ला मसलत करून कसं तुम्ही शूटिंग घेणार आहात, कशा प्रकारे घेणार आहात, हे सर्व त्यांच्याशी चर्चा करून सर्व ते सुद्धा तारीख फिक्स करून ठेवायची असते. तसंच तुम्ही जेव्हा पत्रिका वाटणार नातेवाईकांना, तेव्हा त्यांना द्यायचा आहेर पत्रिकेबरोबरच द्या. म्हणजे काय होतं, नंतर आपली कार्यालयामध्ये आपला गोंधळ उडत नाही. कोणाला हे द्या ते द्या, त्याच्यापेक्षा आपल्याला छान फंक्शन एन्जॉय करता येतं मस्तपैकी. म्हणून पत्रिका देतानाच त्यांना आहेर वगैरे द्यायचा सर्वांना. अशा प्रकारे नियोजन पहिल्यांदा केलं की काही आपली गोंधळ गडबड अजिबात होत नाही. आपल्याला कार्यक्रम पण छान एन्जॉय करता येतो. आणि अगदीच लांबचे नातेवाईक आहेत त्यांना व्हॉट्सअपद्वारे सुद्धा पत्रिका पाठवली तरी सुद्धा चालते, पण जवळच्या नातेवाईकांच्या घरी जावंच लागतं असं आहे पत्रिका घेऊन. तिथे सुद्धा गेल्यानंतर आपल्या आरोग्याची आपल्याला काळजी घ्यावीच लागते, कारण कोण दूध कोल्ड्रिंक देईल, कोण सरबत देईल, कोण चहा देईल, मग त्या पोटाचा कॉकटेल होऊ शकतं. त्यामुळं आपण कटाक्षानं काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. लिंबू पाणी सगळीकडे एकसारखं जरी पिलं तरी सुद्धा चालेल, एनर्जी येते तेवढी, पण सगळं कॉकटेल करून पोटात घेऊ नका. नाही तर ऐन वेळी तुम्ही दूध कोल्ड्रिंक पिलं, सरबत पिलं, एकाने चहा दिला, मग पोट बिघडून तब्येत बिघडू शकते आणि मग 3-4 दिवस असेच वाया जाऊ शकतात. त्याच्यापेक्षा ती आरोग्याची काळजी पत्रिका वाटताना वधूच्या आणि वरांच्या आई वडिलांनी नक्कीच घ्यावी लागते, कारण नाही तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. असं आहे. कार्यालयात काय काय न्यायचंय त्या बॅगा आधीच भरून ठेवायच्या. उभयताचा आयर असू दे, कानपिडीचा आयर असू दे, आत्याचा द्यायचा असू दे, रुखवतावर ठेवायची एक साडी असते, कारण नवरीनं सर्व वधूनं रुखवत मांडलेला असतो. तो टेबल तसंच रिकामं ठेवायचं नसतं, मग त्यावरती साडी ठेवायची असते. असं जे जे आहे कार्यालयात आपल्याला जे द्यायचे आहेत ते सगळं एका पिशवीत बॅग मध्ये ठेवलं ना, तर अगदी व्यवस्थित आपल्याला त्या त्या कार्यक्रमाला आपण पटकन आहेर काढून देऊ शकतो. ती ही बॅग अगदी व्यवस्थित करून ठेवायची. तसेच हल्ली साखरपुडा आणि हळद आदल्या दिवशी असते आणि लग्न दुसऱ्या दिवशी असतं. मग हळदीला साखरपुड्याच्या वेळी सुद्धा तेथील 5 सुवासिनी आणि 5 जेंट्स लोक असतात. मग त्यांना साडी द्यायची आहे का कापड नारळ द्यायचं आहे, ते आधीच ठरलेलं आहे तुमचं काय बोलणी करता, तेव्हा ते त्यानुसार ओट्या द्यायच्या असतात 5 सुवासिनींना 5 हे. ती एक वेगळी अशी बॅग भरून ठेवायची साखरपुड्याची, काय काय आपल्याला द्यायचं आहे ते. तसंच वधूला देण्यासाठी मेकअपचं सर्व साहित्य मेकअप बॉक्स मध्ये घालून ठेवायचं. मग ते मेकअपचं साहित्य देताना वधू कोणतं प्रोडक्ट वापरते ते फोनवर विचारून घ्यायचं, नाहीतर ती दुसरं वापरत असेल आणि आपण दुसरं दिलं तर ते वेस्ट होऊ शकतं. त्यामुळं वधूला विचारायचं कोणतं फाउंडेशन वापरते, कोणतं काजळ वापरते, कोणती लिपस्टिक वापरते, त्या कंपनीच आणायचं, म्हणजे छान होतं, यूज तरी होतो ना त्याचा. मग ते सर्व आणायचं, मेकअपचं सर्व साहित्य, पावडर वगैरे सर्व ते सगळं मेकअप बॉक्स मध्ये घालायचं. त्यानंतर साखरपुड्याला वधूला फळं देण्याची पद्धत आहे. मग छान अलीकडे मार्केटमध्ये टोपल्या मिळतात मस्तपैकी सजवलेल्या, त्यात फक्त फळं घालायची, वेगवेगळ्या टोपलीत वेगवेगळी फळं अशी घालायची आणि ती साखरपुड्याला वधूला द्यायची असते, ओटी द्यायची असते. ते सर्व साखरपुड्याला काय काय द्यायचं आहे ते सर्व एका बाजूला छानपैकी बॅग मध्ये घालून ठेवायचं, म्हणजे पटकन आपल्याला कार्यक्रमाच्या वेळी देता येतं. वधूला पैंजण आणि जोडवी सारखं असतं. जोडवीचे 2 प्रकार असतात, पण ती जोडवी नसते, ते वधूसाठी एक खास बनवलेलं असतं. जोडव्यात चारोळी का काय असं म्हणतात त्याला, असं चपट असतं चांदीचं, तेही वराकडच्यानीच आणायचं असतं. पैंजण आणायचं असतं, ते आवर्जून आणावं.
ते सुद्धा ठेवावं एका पर्समध्ये. अशा काही गोष्टी ज्या आहेत, मंगळसूत्र सुद्धा ह्याचा मणी, मुहूर्त मणी असतो तो माहेरच्यांचा आणि सासरच्यांचा, असे मुहूर्त मणी दोघांचे मिळून छोटं मंगळसूत्र बनवलं जातं, असं आहे. मग हल्ली काय करतात, एकाच ठिकाणी वधूकडे किंवा वराकडे एकच बनवतात छोटं मंगळसूत्र, मुहूर्त मणी म्हणून दोघांचे असतं, आणि एक दोघं पैसे त्यात घालतात, कारण ते छोटं मंगळसूत्र जे आहे ते दोघांचं मिळूनच असतं, माहेर आणि सासर. आणि मोठं मंगळसूत्र असतं ते मात्र वराकडचे वधूला देतात. आणि इतर काय तुम्हाला दागिना द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि बाकीचं आम्ही मुलीला सांगितलं होतं, तुम्हाला तुम्ही काय तुम्हाला मुलीला द्यायचं ते तुम्ही देऊ शकता, असं अमुकच द्या असं आम्ही काय सांगितलं नव्हतं. कारण हल्ली कसं आहे, प्रत्येक आई बाप आपल्या मुलीला हौशेनं देतातच आपल्या आपल्या परीनं. त्यामुळं कुणीही काही मागू नये आणि असं मला वाटतं. प्रत्येकांना आपल्या हौस असतेच आपल्या मुलीची, आणि प्रत्येकांना हौस असतेच आपल्या सुनेची. त्यामुळं आपल्या इच्छेनं खर्च जातो करा असंच म्हणणं योग्य आहे असं मला वाटतं. प्रथम आपण सगळं कपडे वगैरे तर आपण आधीच घेतलेले आहेत, ती पण शिवायला टाकलेली असतात. वधूच्या आईला सुद्धा आणि वराच्या आईला सुद्धा हल्ली सगळं परफेक्ट लागतं. त्यामुळे त्यांनी सुद्धा आपल्यासाठी ब्युटी पार्लर सांगावी, कारण वधूसाठी वेगळी, कारण ती काय तुम्हाला आईला काही मिळणारच नाही, कारण वधूचाच मेकअप भरपूर असतो. त्यामुळे आईसाठी सुद्धा सांगावं. वराचा काय मेकअप एवढा नसतो, कारण मुलं काय एवढं मेकअप करत नाहीयेत. माझ्या मुलांना तर काय पावडर पण नव्हती लावली, कारण मुलांना शक्यतो मेकअप करतच नाहीत मुलं. पण वराच्या आईला मात्र पाहिजे असतं. मग त्यामुळं ते ब्युटी पार्लरशी भेट घेऊन, अमुक वाजता बाई साखरपुडा आहे, अमुक वाजता लग्न आहे, त्या टायमिंगला तू कार्यालयात आली पाहिजेस असं सांगून ठेवलं पाहिजे. दुसरीकडे जाऊ नका, कार्यालयातच बोलवा ब्युटी पार्लरला, कारण येण्या जाण्याचा वेळ वाचतो आणि तुम्ही टायमिंगला प्रत्येक फंक्शनला अटेंड राहू शकता. नाही तर जाण्या येण्यात वेळ जातो आणि एकीकडं लग्न पण होऊन जातं, असं बऱ्याच वेळा झालेलं आहे बऱ्याच जणींचं. म्हणून असं न करता कार्यालयातच ब्युटी पार्लर वालीला बोलवा आणि हे करा. हे आधीच तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे. तसेच लग्नानंतर सुद्धा वराच्या घरी भरपूर कार्यक्रम असतात. एकदा लग्न झालं तर वधूच्या घरी एवढं नसतं, पण वराच्या घरी सत्यनारायण पूजा असते, गोंधळ असतो. मग ते सुद्धा गुरुजींना आधी सांगून ठेवलं पाहिजे. असेच लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही नव्हती केली, तो एक दिवस गॅप ठेवून पूजा केली होती, कारण थोडा थकवा आलेला असतो. त्यामुळं लगेच दुसऱ्या दिवशी न करता त्याच्या पुढची तारीख ठेवली तर आणखीन फ्रेश राहता येतं सत्यनारायणच्या पूजेला. सत्यनारायणच्या पूजेला वधूकडच्या लोकांनाही बोलवायचं असतं वराच्या घरी, त्यांना द्यायचा आहे तो सुद्धा आधीच तुम्ही एका बॅग मध्ये घालून ठेवायला पाहिजे. जे लोक येतात त्यांना जे द्यायचं आहे आहेर वगैरे, तसे शिदोरी द्यायची असते, ती सुद्धा आधीच करून ठेवावं. लाडू चिवडा बनवून घ्यायचाच असतो लग्नाच्या वेळी, तेव्हा जरा एक्स्ट्रा लाडू पण बनवून ठेवायचे, म्हणजे तेव्हा ती शिदोरीला पण आपण देता येतं. कारण वधूचे सुद्धा येताना शिदोरी घेऊनच येतात. सत्यनारायणच्या पूजेला बोलवतो आपण तेव्हा तेव्हा आपणही ती लाडू भरपूर बनवून ते द्यायची तयारी ठेवायची शिदोरी. आणि त्यानंतरची जी शिदोरी आहे ती फ्रूट वगैरे दिलं तरी सुद्धा चालू शकतं, असं आहे. मग ते सत्यनारायणच्या पूजेचं सुद्धा गुरुजींना सांगून अमुक अमुक दिवशी तुम्ही या सांगितलं पाहिजे. सत्यनारायणच्या पूजेला काय काय साहित्य लागतं ते सर्व एका डब्यामध्ये घालून ठेवलं पाहिजे, म्हणजे आपण पटकन तो डबा देऊ शकतो. सजावट फुलवाल्याच सांगितलं पाहिजे, कोणतं कोणा तरी एका नातेवाईकांना ती जबाबदारी सोपवायची. अमुक अमुक मुहूर्तमेढला एवढी मला फुलं पाहिजेत, वधूच्या डेकोरेशनला मला एवढी, वधूचं स्वागत करायला डेकोरेशन लागतं घरी करायला, त्यासाठी एवढी मला फुलं हवी आहेत, असं सर्व सांगितलं पाहिजे. गजरे अमुक अमुक दिवशी आम्हाला हवे आहेत, मुहूर्तमेढला हवे आहेत, हळदी साखरपुड्याला जाताना हवे आहेत, लग्नाला जाताना हवे आहेत, एवढे एवढे हवेत नातेवाईक आणि आपण. मग हे सर्व एका पर्टिक्युलर नातेवाईकांना सांगायचं, असं तुम्ही ही फुलांची व्यवस्था करा, म्हणजे सर्व सोपं पडतं.
मग ते आपण सत्यनारायणचं गुरुजींना सांगितलं, ते सर्व साहित्य ठेवलं. आता तसंच गोंधळ हा असतो. मग गोंधळ हा लगेचच केला तरी चालतो आणि 5-6 दिवसात, किंवा वधू आणि वर हनीमून वरून फिरून आल्यानंतर एखादा चांगला दिवस बघून सुद्धा गोंधळ केला तरी चालतो, असं आहे. मग गोंधळ सुद्धा करताना गोंधळी असतात, गोंधळी दादा ठरवायचे असतात. मग ते गोंधळाचं साहित्य काय काय आहे ते सुद्धा आपण एका डब्यात काढून ठेवायचं. तसेच काही ड्युटी वगैरे आपल्याला शोधत कुठं बसणार, तेव्हा गोंधळी दादांना सांगायचं ड्युटी वगैरे जे काय आहे थोडंफार साहित्य ते तुम्ही घेऊन या, म्हणजे ते सोपं पडतं. असं सर्व नियोजन करून ठेवायचं. म्हणजे त्यानंतर गोंधळाच्या वेळी सुद्धा नातेवाईकांना जेवण द्यायचं असतं, ते सुद्धा आचारी मावशींना सांगून ठेवायचं, असं असं हे जेवण पाहिजे. शक्यतो नॉनव्हेजच असतं गोंधळाला. आणि ह्याला मात्र सत्यनारायणच्या पूजेला मात्र घोडा असतो, ते सुद्धा आचारी मावशींच्याकडे जेवण सांगून ठेवायचं. सत्यनारायणच्या पूजेला अमुक अमुक एवढ्या लोकांचं जेवण तुम्ही बनवून ठेवा, सांगायचं. अमुक अमुक दिवशी सत्यनारायणची पूजा आहे आणि तेव्हा तुम्ही ते असा मेनू त्यांना सांगून ठेवायचं, हा हे बनवायला हवं. आणि मग त्यांना सुद्धा सांगायचं वाढपी सुद्धा पाहिजेत. ते सर्व अगदी हे करत नाही. तर ऐनवेळी वाढपी नाहीये, तुम्ही नुसतं जेवण असं नको व्हायला, त्यासाठी वाढपी हवी आहेत. टेबल्स वगैरे मागवून घ्यायचं, जर तुमच्याच पार्किंग मध्ये जर वाढणार असाल तर. टेबल खुर्च्या ते सर्व मांडव पार्किंग मध्ये सगळीकडून घालायला, ते सुद्धा आधीच तयारी करून ठेवायची. म्हणजे ऐनवेळी ते लोक शोधा सांगा असं नको व्हायला, यासाठी. मग असं आचारी मावशींना सत्यनारायणच्या पूजेचं जेवण, गोंधळाचं जेवण तेही सांगून ठेवायचं. तसंच तुम्ही जेव्हा लग्न करून कार्यालयातून घरी येणार तेव्हाच सुद्धा जेवण, माहेरचे सासरचे तरी असतातच, जवळचे रिलेटिव्ह त्या दिवशी असतात. मग तेव्हा जेवण ऑर्डर करून तुम्ही घरी मागवणार आहात की आचारी मावशीकडून करून घेणार आहात, ते ठरवून त्याची व्यवस्था करून ठेवायची. तसेच तुम्ही कार्यालयातून येणार त्याच्या आधी वधूचं स्वागताची तयारी सुद्धा आधीच करायची असते. जवळचे नाते, जवळ त्याच गावी जर तुमचं लग्न असेल तर जवळचे नातेवाईक लेडीज असतात, त्या येऊन डेकोरेशन आधी करतात. पण समजा तुमचं परगावी लग्न असेल तर मात्र तुम्हाला सगळी तयारी आदल्या दिवशी करून जावी लागणार, सर्व डेकोरेशनची वगैरे. तसंच वधू माप ओलांडते ते माप, तांदूळ वगैरे भरून ठेवायचं. हल्ली छान माप बाजारात मिळतात, अगदी छान डेकोरेशन केलेले माप. ते तुम्ही रेडीमेडच घेऊन आलं तर छान व्हिडिओ मध्ये छान दिसतंही, ते आणून ते भरून ठेवायचं आधीच, म्हणजे सोपं पडतं. तसंच वधू आल्यानंतर, वधू म्हणजे लक्ष्मीचे स्वरूप असतं, ती घरी येणार असते. मग तिला एकतर आपण छान असं डेकोरेशन केलेलं असतं, नंतर एक परात घ्यायची, त्यामध्ये ओलं कुंकू करून ठेवायचं आणि त्या कुंकूमध्ये वधू असं पाय हे करते, बुडवून मग एका रुमालवर पाय हे करते. आणि त्यानंतर मग देव्हाऱ्यापर्यंत जाईपर्यंत वधूच्या पायाचे ठसे उमटवले जातात, ते परातीतून, परातीत पाय बुडवलेले. तर आठवण म्हणून त्या रुमालावर पण वधूचे पाय असावेत. ते सगळं आधी तयारी करून ठेवायची. आता याला मार्केटमध्ये सहज ते मिळालं नाही ना कापड, मग मी एक व्हाईट रुमाल आणला आणि त्याला टेलरकडे जाऊन छान लेस लावून घेतली. अगदी सुंदरच झालंय, साईडला तुम्हाला फोटोमध्ये दिसेल. ते मी बनवून घेतलं, मला पण मिळालं नाही दुकानात, तर ते बनवून घेतलं, ते साईडला आहे ते. असं सगळं आधी तयारी करून ठेवायची, नियोजन सगळं करून ठेवायचं, म्हणजे सगळं व्यवस्थित विधी होतात, सगळं व्यवस्थित पार पडलं जातं. तसेच आल्या आल्या आपण सर्वजण कार्यालयात असतो दिवसभर. मग घरी आल्यानंतर सर्वांना, नातेवाईकांना, जवळच्या म्हणजे आता माहेरचे सासरचे जवळचे नातेवाईक येतात घरी वधू बरोबर. तसेच पाठराखीणही असते. मग त्यांना आल्या आल्या काहीतरी कोल्ड्रिंक वगैरे सगळं फ्रीज मध्ये आधीच आणून ठेवायचं, द्यायचं असेल ते, आईस्क्रीम द्यायचं असेल ते सुद्धा आधी आणून ठेवायचं, म्हणजे ऐनवेळी आपला गोंधळ उडत नाही. चिवडा लाडू तर ऑलरेडी असतंच आपल्या घरी बनवलेलं, पण
बाहेरून आल्यानंतर थोडं गार बरं वाटतं, मग तुम्हाला मिल्कशेक हवा तर मिल्कशेक तुम्ही देऊ शकता किंवा कोल्ड्रिंक देऊ शकता, आईस्क्रीम देऊ शकता. ती सर्व तयारी आधी करून ठेवली पाहिजे असं आहे. मुहूर्ताच्या वेळी तोरण, मंदिरातून तोरण आणतात. तोरण नेहमी मामी किंवा आत्या, मामा मामी किंवा आत्या, आत्याचे मिस्टर, जवळचेच लोक किंवा बहीण बहिणीचे मिस्टर असे जवळचेच नातेवाईक तोरण घेऊन येतात. मग ते मंदिरात प्रथम न्यायला लागतं तोरण आणि देवीला नमस्कार करून, देव किंवा देवी जे जवळपास असेल ते नमस्कार करून मग ते तोरण घरापर्यंत आणायचं असतं. मग ते वाजत गाजत आणायचं असतं, कारण शुभ कार्य आहे आपल्या घरी. मग ते वाजंत्रीलाही आधी सांगून ठेवायचं असतं असं आहे. मग ते या दिवशी सर्व सुवासिनी येतात, त्यांना बांगड्या भरायच्या असतात. ते सुद्धा आपण आधीच कासारीनताईंना सांगून ठेवायचं की असं असं अमुक दिवशी तुम्ही या हे करायला या, बांगड्या भरायला या सर्व सुवासिनींना. तसेच मेहंदीवालीला, मेहंदी जी छान काढते तिलाही आधी सांगून ठेवायचं की असं असं आहे मेहंदीचा कार्यक्रम, तेव्हा तू मेहंदी काढायला ये म्हणून. ह्या सर्व आधी काही गोष्टी करून ठेवायच्या असतात. पत्रिका छापताना आहेर नको असं त्या पत्रिकेत स्पष्ट लिहून ठेवायचं. आहेर स्वीकारला जाणार नाही किंवा कृपया आहेर आणू नये असं लिहायचं. म्हणजे उगाच नको 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 म्हणत बसायला नको. हल्ली कोणीच आहेर घेत नाहीये, आम्हीही नव्हता घेतला मुलांच्या लग्नात. तर असं लिहिलं पाहिजे की असं असं आहेर स्वीकारला जाणार नाही. त्यामुळं तो अगदी छान फंक्शन एन्जॉय करता येतं. उगीच ते आहेर घ्या ठेवा, ते पूर्वीच्या काळी होती पद्धत, आता नाही, आता ती बंद झालेली आहे. उद्या छान फंक्शन एन्जॉय करायचं, छान हे करायचं. नाहीतर मग आमच्या लग्नात आमची आई हळदी कुंकूस लावून आहेर द्यायचं हे असं, म्हणजे सगळंच त्या ह्याच्यातच आमच्या मम्मीचा वेळ गेला. आणि फंक्शन मध्ये एका फोटो मध्ये पण नव्हती ती, त्यामुळं ती पद्धतच आता बंद झालेली आहे की वधूची आई, वराची आई यांना छान एन्जॉय करता येतं. नाही तर ते आहेर देण्या घेण्यातच वेळ जातो. तसं न करता आधीच पत्रिकेत लिहून ठेवावं, आहेर स्वीकारला जाणार नाही असं आहे. तसंच आता लग्नानंतर दुसऱ्या दिवशी अगदी कौतुक वधूचं केलं जातं. मांडवामध्ये आंघोळ घातली जाते वधू आणि वराला. परातीमध्ये कुंकू हळदीचं पाणी केलं जातं आणि त्यामध्ये मग अंगठी, सुपारी, खारीक, बदाम, असं बांगड्या, जोडवी हे सगळं त्यात टाकलं जातं. आणि वधू आणि वरांना नणंद जी असते ती असं असं करून टाकते आणि अंगठी शोधा, कोणाला पहिल्यांदा मिळते बघूया वगैरे अशा प्रकारे खेळ केले जाते, दंगामस्ती केली जाते. छान हाऊस वाटते, मजा येते. हा खेळ दुसऱ्या दिवशी मांडवात करावा, मजा येते. आणि मुलाकडच्यांतर हे सर्व आहेच, पण मुलीकडच्यांना लग्नाच्या आधी रुखवताची तयारी करायची असते. मग ते सर्वच त्यांना तीही तयारी आधी करावी लागते. रुखवतवर काय काय ठेवायचं वगैरे, मग ते कुरुडे असू दे, सांडगे असू दे, सर्वच असतं ना, शेवया वगैरे. माझ्या सुनबाईंनी खूप छान रुखवत आणला होता, त्यावर मग मी व्हिडिओ बनवलेला आहे, चॅनेलला भेट देऊन पहा. रुखवत अगदी त्यांच्या आईने स्वतः बनवलं हाताने आणि खूप सुंदर रुखवत होता, त्यामुळे मी त्याचा व्हिडिओ बनवला. चॅनेलला भेट देऊन रुखवत कसा करतात, काय काय आहे ते तुम्ही पाहू शकता. तसंच मुहूर्तमेढचा सुद्धा कसे विधी केले माझ्या मुलाच्या लग्नात तेही पहा. साखरपुडा, हळद, लग्न सगळेच व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकले आहेत, पाहू शकता. काय काय विधी करतात साखरपुड्याला वगैरे अगदी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. नुसताच व्हिडिओ नाही टाकलेला आहे, त्यातून काहीतरी माहिती मिळावी की जेणेकरून नुकतंच ज्यांचं लग्न ठरलेलं आहे मुलाचं किंवा मुलीचं, त्यांना ते व्हिडिओ उपयोगी पडतील. त्यामुळं त्यांचं नक्कीच माझ्या चॅनेलला जाऊन ते व्हिडिओ पहा, माहिती छान दिलेली आहे मी. कार्यालयात विचारायचं वधू आणि वर जेव्हा कार्यालयात प्रवेश करतात तेव्हा डोली आहे का वधूसाठी, वरासाठी घोडा आहे का, तो कोणत्या कलरचा आहे, काय आहे, तसं विचारून घ्यायचं. तसंच डोली सुद्धा आपल्याला हवी तशी आहे का,
ती एकदा पाहून घ्यायचं, म्हणजे आपल्याला हवं तसं सर्व मस्त फंक्शन एन्जॉय करता येतं. नाही तर आवडीची डोली नसेल, घोडा व्यवस्थित नसेल तर मग मूड ऑफ होण्याची शक्यता असते. त्यासाठी शुभ कार्यात आपल्या आवडीचं सर्व होण्यासाठी सर्व पहिल्यांदा आधी पाहून घ्यायचं. थोडी माहिती पुढे मागे होते, जसं आठवल तसं मी सांगत आहे. समजून घ्या. फक्त विधी काय काय करतात ते जे आठवते ते सांगते, आणि त्यातून एखादा राहिला असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा असं असं ही करतात. म्हणजे जे कोण व्हिडिओ पाहणार आहेत त्यांना कमेंटद्वारे तेही त्या गोष्टी ऍड करू शकतात त्यांच्या कार्यक्रमात. जर एखादं राहिलं असेल तर तुम्ही सांगू शकता. तसेच आणखीन साखरपुड्याच्या दिवशी वराकडून साखरपुडा दिला जातो, त्यामध्ये साखर असते. तर साखरपुडा छान सजवलेला मार्केटमध्ये मिळतो. हे पहा, या व्हिडिओत आहे मी दाखवलेला साखरपुडा. तसा मार्केटमध्ये आणायचा, साखर घालून त्याला बंद करायचा, आणि पेढेही घेऊन जायचं असतं मुलाकडच्यानी. पेढ्यांचे बॉक्स 3-4, आणि मग ते पेढे सुद्धा नंतर साखर आणि पेढे असे कुचकरायचे ताटामध्ये, आणि सर्व रिलेटिव्हना ते पेढे वाटायचे. पेढे साखर, आणि सर्व रिलेटिव्ह सुद्धा वधूवरांना साखर पेढा देतात. अशी पद्धत आहे. त्यामुळं साखरपुडा आणि पेढे हे वराकडच्यांनी आठवणीनं साखरपुड्याला न्यायची पद्धत आहे. तसंच मग बाकीचं मी तुम्हाला मगाशी सांगितलेच आहे. अजून काय काय नेतात, साखर साडी वगैरे, ओटी, फळे, हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलंच आहे. काही गोष्टी अशा राहून जातात, तर साखरपुड्याचं मला आठवलं ते मग मी सांगितलं आहे आता तुम्हाला. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात, रीती वेगवेगळ्या असतात. तर आमच्याकडच्या मी पद्धती सांगितल्या ज्या मला आठवल्या त्या. आणि मी आता अलीकडं व्हॉट्सअपवर, इंस्टावर पाहिलेलं आहे काही रील. त्यामध्ये वधूला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जेवण वगैरे बनवायला सांगतात, आणि ती गोड काहीतरी एखादा पदार्थ बनवायला सांगतात, आणि ते सर्व नातेवाईकांना देते, आणि मग ते कौतुक केलं जातं त्या वधूचं, आणि वधूला गिफ्ट दिली जाते. आपल्या महाराष्ट्रात तरी काय अजून ही पद्धत मी पाहिलेली नाहीये, पण काही जातीमध्ये अशी ही पद्धत आहे. आणि म्हणजे जेणेकरून नवी जी वधू आहे ती घरात रुळली पाहिजे, तिचं स्वागत सर्वांनी केलं पाहिजे, हसत खेळत वातावरण राहतं, तिचं कौतुक करावं, असं ह्या मागे उद्देश असतो प्रत्येक समाजात. प्रत्येक जे रीती आहेत, आता आपल्या इथं आंघोळ घातली जाते दुसऱ्या दिवशी मांडवात, त्या वधूचं नाव वगैरे वधूला घ्यायला सांगितलं जातं, की जेणेकरून वधूचं कौतुक करावं. हा प्रत्येक समाजात हे असतं. प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळी वेगळी पद्धत असते. तर तुमच्याही काय पद्धती असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, मला आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, आणि चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला आठवणीनं सबस्क्राईब करा, म्हणजे माझे इतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस नाही करू शकणार. आणि असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.